जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 27 श्लोक पाहत आहोत. सर्वांद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानपी दीपिते. या श्लोकात समाधीला ज्ञानाचे रूप दिले गेलेले आहे. काही योगी लोक 10 इंद्रियांच्या क्रियांना समाधीमध्ये हवन करत असतात. तात्पर्य, समाधी अवस्थेत मन बुद्धी सहित इंद्रियांच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियच्या क्रिया थांबवतात. इंद्रिय संपूर्णपणे निश्चल आणि शांत होतात. ज्ञानरूपी समाधीरूपी यज्ञामध्ये प्राण्यांच्या क्रियांचेही हवन होते. अर्थात समाधी काळात प्राणांची क्रियासुद्धा थांबते. समाधीमध्ये प्राणांची गती रोखण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर हठयोगी समाधी, म्हणजे ज्यात प्राणांना रोखण्यासाठी कुंभक केले जाते. कुंभकाचा अभ्यास वाढत वाढत प्राणांची गती थांबते. ही प्राणांची गती काही तासापासून ते कित्येक दिवसापर्यंत थांबू शकते. या प्राणायामाने आयुष्य वाढते. जसे पाऊस पडला म्हणजे पाणी वाहून लागते, तर पाण्याबरोबर वाळूही वाहू लागते. या वाळूमध्ये बेडूक दबून जातो. पाऊस संपला म्हणजे जेव्हा वाळू कोरडी होते तेव्हा बेडूक त्या वाळूमधूनच मध्येच गुपचूप सुकल्यासारखा पडून राहतो. त्याचे प्राण थांबतात. पुन्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी त्या बेडकावर पडल्याने बेडकात पुन्हा प्राणाचा संचार होतो आणि तो डराव म्हणून ओरडू लागतो. दुसऱ्या प्रकारात मनाला एकाग्र केले जाते. मन संपूर्णपणे एकाग्र झाल्यावर प्राणांची गती आपोआप थांबते. ज्ञान दीपते. समाधी आणि निद्रा दोन्हीत कारण शरीराशी संबंध असते, म्हणून बाहेरून दोघांची अवस्था सारखी दिसते. या ठिकाणी ज्ञानदीपिते पदाने समाधी आणि निद्रा यामध्ये परस्पर भिन्नता सिद्ध केली गेली आहे. तात्पर्य, बाहेरून समाधी दिसत असले तरीही समाधी काळात एक सच्चिदानंद परमात्माच संपूर्ण परिपूर्ण आहे असे ज्ञान प्रकाशित राहते. निद्रा काळात वृत्ती अविद्येत लीन होतात. समाधी काळामध्ये प्राणांची गती थांबते आणि निद्रा काळात प्राणांची गती चालू असते, म्हणून निद्रा आल्याने समाधी लागत नाही. आत्मसंयम योगाग्नो जुहती. चित्त वृत्ती निरोधरूपी अर्थात समाधीरूपी यज्ञ करणारे योगी लोक इंद्रिय आणि प्राणांच्या क्रियांचे समाधी योगरूपी अग्नीमध्ये हवन करत असतात. अर्थात मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रिये आणि प्राणांच्या क्रिया रोखून समाधीमध्ये स्थित होतात. समाधी काळात संपूर्ण इंद्रिये आणि प्राण आपली चंचलता सोडून देतात. एक सच्चिदानंद घन परमात्म्याचे ज्ञानच जागृत राहते. अशा प्रकारे 27 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.